कोकणातील एक असा देवस्थान जिकडे हॉर्न वाजवलेलो चालत नाही। तर आज मी तुमका घेऊन चाललंय वेंगुर्ल्यातील प्रसिद्ध मानसेश्वर मंदिरात, जिकडे जत्रा असता पण गोंधळ नाही, जिकडे हजारो लोक येतात पण शिस्त मोडत नाही, आणि जिकडे देवाक नवस फक्त मागितले जात नाही तर ते पूर्णही होतात। तर नमस्कार मंडळी, मी आहे नेहा आणि आजचा व्लॉग असा माझ्या वेंगुर्ल्यातील पण फार खास आणि श्रद्धेचा ठिकाण म्हणजे वेंगुर्ल्यातील मानसेश्वर मंदिर। मानसेश्वर मंदिर ह्या वेंगुर्ला तालुक्यात असा। आज इकडे जत्रेचा दिवस असल्यान लांबून लांबून भक्त येतात, पण विशेष गोष्ट म्हणजे इतकी गर्दी असताना इकडे हॉर्न वाजवण्यास मनाई असता, कारण ह्या ठिकाण फक्त मंदिर नाही तर एक शांत, पवित्र आणि शिस्तीचा क्षेत्र मानलं जातं। ह्या मंदिर शिवशंकराशी संबंधित मानला जाता। इथल्या लोकांचा ठाम विश्वास असा की मानसेश्वर देवाक केलेलो नवस कधीच फसत नाही। मंदिराच्या परिसरात तुमका अनेक झेंडे लावलेले दिसतील। हे झेंडे म्हणजे लोकांनी केलेल्या नवसांची निशाणी। ह्या जत्रेक बतेची जत्रा देखील म्हटली जाता। इकडे इल्यानंतर मनावरचा ताण आपोआप कमी होता। काही ठिकाणं अशी असतात जिकडे शब्दांची गरज नसता, फक्त डोळे बंद करून देवापुढे उभे राहिला की सगळा हलका होता। मानसेश्वर मंदिर असाच एक ठिकाण। आज जत्रा असल्याने मंदिर परिसरात खूप गर्दी असता। लहान मुला, वयस्क लोक, गावकरी, बाहेरगावचे भक्त सगळे एकाच श्रद्धेने इकडे इलेले दिसतात। या जत्रेतील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे नाटक। पण ह्या नाटक कोणत्याही मोठ्या लाईट शिवाय, कुठल्याही भारी साऊंड सिस्टीम शिवाय पतीच्या आधारावर सादर केला जाता। आजच्या डिजिटल युगात असा अनुभव खूप कमीच ठिकाणी मिळता। ह्या मंदिर केवळ जत्रेपुरते मर्यादित नाही तर दररोज दर्शनासाठी लोक इकडे येत असतात। मंदिर परिसरात हॉर्न वाजवणं चालत नाही, कारण ही परंपरा खूप वर्षांपासून पाळली जाता। यामागचा कारण म्हणजे हा भाग देवाचा आणि भक्तीचा परिसर मानला जाता। आवाज, गोंगाट, आरडाओरडा इकडे अयोग्य समजला जाता। जत्रेच्या काळात गर्दी असली तरीही शांतता मात्र पाळली जाता। आज इथे आपण बघितला की जत्रा म्हणजे फक्त धमाल नाही तर एक परंपरा, श्रद्धेचा अनुभव, आणि इकडे आवाज जरी कमी असलो तरी मनातली भावना जास्त असता। तर तुमका ह्यो कंटेंट आवडलो असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधी येताय।